मुंबई महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही, तर मराठी येत नसणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकव, यावरून वाद नको. मुख्यमंत्री फडणवीसांकडून आपली भूमिका स्पष्ट. मराठी शिकायला रिक्षा आणि टॅक्सी चालकांना अडचण नाही, मग निरुपमांना का? आज आनंद दिघे असते तर निरुपमांना कानशिलात लावली असती. किमान शिंदेंनी तरी तसं करावं. मनसे नेते संदीप देशपांडे यांचा हा निशाणा. मला शिवसेना मनसेमध्ये वाद होऊ द्यायचा नाही. मराठी भाषेला विरोध नाही, फक्त रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची ही भूमिका. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले. शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केली. बागेश्वर बाबाचा दावा. महापुरुषांबाबत लोककथा निर्माण होतात, इतिहासात असा कुठलाच दाखला नाही. बागेश्वर बाबाच्या छत्रपती शिवरायांबाबतच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे हे भाष्य. धीरेंद्र शास्त्री यांच्याकडून छत्रपतींच्या पराक्रमाचा अवमान. या भोंदू बाबाला अटक झालीच पाहिजे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची ट्विट करत ही मागणी. उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी भेटल्याच्या बातम्या. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ. उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं. आम्हाला लपून छपून भेटण्याची काही आवश्यकता नाही. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सला नोटीस पाठवणार असाही दिला इशारा. चर्चेबाबत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हेच सांगू शकतील. वर्षा निवासस्थानावरील बैठकीच्या प्रश्नावर संजय राऊतांचा थेट बोलण्यास नकार. शिवाजी कोण होता हे पुस्तक छापून 40 वर्ष, आता वाद कशाला? अशा पद्धतीनं शिवराळ भाषा वापरणं योग्य नाहीये. मुख्यमंत्री फडणवीसांनी संजय गायकवाडांना सुनावलं, तर गायकवाडांना समज दिली आणि त्यांनी माफी मागितली, अशी शिंदेंची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात संजय गायकवाडांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल. आंबी कुटुंबियांचा मात्र विरोध. गायकवाडांनी प्रकाशक प्रकाश आंबी यांना शिवीगाळ केलेली. आमदार संजय गायकवाडांविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यावा. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबेंची मागणी. आज पुन्हा एसपींना भेटणार, अन्यथा कोर्टात दाद मागण्यात. आपच्या राज्यसभेत विलिनीकरणाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण. खासदारांच्या अपात्रतेचा प्रश्न हा उद्भवतच नाही. विलिनीकरणाशी संबंधित सर्व औपचारिकता प्रक्रिया मंजूर. सूत्रांची ही माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील बॅनरनं वेधलं सर्वांचं लक्ष. अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा करण्यात आला दाखल. तर आई वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 रुपये उकळले. खरातचा सीए ललित पोफळे सरकारवाडा पोलिसात तक्रार. भोंदू मनोहर भोसले पुन्हा गजाआड. कुर्डुवाडी पोलिसांकडून बेड्या. आर्थिक फसवणुकीचा आरोप आज कोर्टात करणार हजर. 2021 मध्ये भोंदू भोसलेवर आर्थिक फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा झालेला दाखल. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त चौंडी या ठिकाणी गोदा ते नर्मदा यात्रेचा शुभारंभ. 30 नद्यांच्या कलशातून जलसंवर्धनाचा जागर घुमणार. अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त हा उपक्रम. विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम. अकोला अमरावतीचं तापमान 45 अंशांवर. गोंदिया नागपूर या ठिकाणी 44 अंश सेल्सिअस तापमानाचं दुसऱ्या स्थानी. येत्या काही दिवसांमध्ये तापमान आणखी वाढण्याचा देखील अंदाज. उष्माघातानं 9 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू. लातूरच्या गोद्री या ठिकाणची घटना. औराद शहाचनी गावातही याआधी एका शेतकऱ्याचा उष्माघातानं झालेला मृत्यू. अमरावतीमध्ये मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप. 16 वर्ष मुलीचं टक्कल करत घरात बसवलं. मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई वडिलांवरती गुन्हा दाखल. तर पीडित अल्पवयीन मुलीची बालगृहामध्ये रवानगी. पंढरपूरच्या मंगळवेढा या ठिकाणी आता तालुक्यातील खडकीमध्ये तलावात बुडून 3घांचा मृत्यू. आईसोबत धुणं धुवायला गेलेल्या मुलांवरती काळाचा घाला. आईसह 2 लेकरांचा दुर्दैवी मृत्यू. राज्य सरकारचा धारावीमधील बिगर झोपडपट्टी रहिवाशांसाठी मोठा निर्णय. आता पत्राचाळ आणि सोसायट्यांच्या रहिवाशांना 300 ऐवजी 500 चौरस फुटांचं घर मिळेल.
पश्चिम रेल्वेवर आज रात्री 10 तासांचा विशेष ब्लॉक. रात्री 10:15 रविवारी सकाळी 8:15 पर्यंत हा ब्लॉक. जोगेश्वरी राम मंदिर स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू.